आज मला कष्टाचं फळ मिळालं, पण अजून एक कारण आहे, त्यामुळे चेहऱ्यावरचा आनंद काही कमी होत नाहीये. तर खूप कष्ट घेऊन आम्ही लावल्या होत्या काकड्या, आणि ह्या बघा किती मस्त झाल्या. आता आम्हाला 2च काकड्या भेटल्या होत्या, म्हणूनच असं ठरवलं होतं की सर्व फॅमिली एकत्र आली की तेव्हा कापूयात. इतके छान डोक्यामध्ये विचार आले होते, तेवढ्यात मन काय हावरट निघालं, म्हणूनच डोक्याचं न ऐकता मनाचा विचार केला. काकडी कापली आणि खायला बसलो. ते बोलतात ना, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, तसंच आता झालं. कारण घरामध्ये तर कोणीच नव्हतं, फक्त मी, भाऊ आणि आजोबा होते. काकडी जशी खायला लागलो तसे मम्मी पप्पा पण आले आणि आमचा छोटा कार्टून पण. आता नवरात्री सुरू आहे, म्हणून मी आई बाबांसोबत गेली होती देवीचं दर्शन घ्यायला. दर्शन घ्यायला पोहोचलो तोपर्यंत इकडे आरती सुरू झाली. कसलं भारी नशीब आहे ना. मग पाया वगैरे पडलो आणि प्रसाद घेऊन निघालोच होतो. आता आलोच आहोत तर दुसरीकडे पण जाऊन येऊया, म्हणूनच आम्ही आमच्याच गावामध्ये दुसऱ्या पाड्यामध्ये बसवलेल्या देवीचं दर्शन घ्यायला गेलो. चला, तिथे पण प्रसाद घेतला आणि निघालो दुसरीकडे जायला. मग इथे पण देवीचं दर्शन घेतलं आणि घरी येता येता आम्ही वळालो गावदेवीच्या मंदिरात. हे आहे आमच्या गावातील गावदेवीचं मंदिर. उद्या तर चाललीये मी फिरायला, म्हणून आजच सर्व देवी देवतांचं दर्शन घेतलं. हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे तो मी सांगू शकत नाही. बॅग पॅक करताना पण चेहऱ्यावरची काय स्माइल थांबत नव्हती. आज झोप लागते की नाही तेही माहिती नव्हतं, कारण खुशच एवढी आहे. काहीही म्हणा, बॅग पॅक करताना एवढा सारा पसारा तर होणारच आहे. आता अर्ध सामान तर भरून झालं, तर बाकीचं उद्या भरूया. आता कुठे जात आहेत ते उद्याच सांगते. तोपर्यंत तुम्ही गेस करा आणि कमेंट मध्ये सांगा.